महाराष्ट्राची, अरे नाही महाराष्ट्राची, कमीत कमी आपल्या काना देशाची, नाही काना देशाची, कमीत कमी आपल्या जिल्ह्याची, नाही जिल्हानी, निदान तालुकानी, नाही तालुकानी, निदान आपला गावनी तरी राखायला पाहिजे. बरोबर आहे, राखायला पाहिजे ना. मग डोकावर ना पदर, काय किंमत वाढवाच बहिणी सोन. तुमना गरमाने साने साड्या कितल्या राहतीस ताई सोन? हा, गरमाने साने साड्या कितल्या नाही राहतीस? 200, 400, 500, 600 रुपयाने. बरोबर आहे ना. 600 रुपयाने ही शोकलेर रावण साडी 600 रुपयाने साडी. तुम्ही गरमाने सान 6 साडी 600 रुपयाने. 6 साडी 600 रुपयानी, म्हणजे 6 मीटरनी साडी 600 रुपयानी, मीटर 100 पडणार. बरोबर आहे ना. 100 रुपयानं 1 मीटर. पदर कितला मीटर नाराज बहिणी सो? पदर कितला मीटर नाराज? 1 मीटर ना. मग तू कितला पडणार? कितला ना? 100 रुपयाना. 100 रुपयाना पदर आहे. 100 रुपयाना पदर आहे. पण तो जर डोकावर राहिला ना, तुम्हाला बापनी करोड रुपयानी इज्जत वाढवतो शेवटीवाला बाप. कुठे ना माहेर राई बाईनं काय वयन शेवू, काय माय बापना संस्कार आहे. डोकावर ते पदर सुद्धा पडू देत नाही. 100 रुपयाना पदर आहे. तो जर डोकावर राहिला, तुम्हाला बापनी करोड रुपयानी इज्जत वाढावस. आणि जर करोड रुपयानी इज्जत आपला बापनी वाढस बाई, त्याव का 3-3 क्विंटल ना थोडी रा डोकावर दडका. आपला संस्कार बाई का होतो डोकावर पदर. आणि तुमले सांगत तर कोणी सोन आगो पाय पडस. जी बाईनं डोकावर पदर असा ती बाईल तर की नाही मायन्यान कधी असा जीव करस ना, जस काही नांदुरी गणनी मालकीनं जी राहिली असं वाटत साक्षात आदिशक्ती देवी राहिली बा असं वाटत. आणि बिन पदरनी बाईल तर खाना असा जीव करस दकीस नाही. ओ म्हणा बापरे, चुरेड कधी पीर राहिनी राही. डोक्यावर पदर घेतला पाहिजे. राजे छत्रपती शिवरायांची माय जिजाऊ साहेबांनी पदर पडू दिला नाही. राजे छत्रपती शिवरायांना जेवढा अधिकार आहे तेवढाच राजमाता अहिल्या देवींना, अहिल्या बाईला. बरोबर आहे ना. राजमाता अहिल्याबाई होळकर त्यांना सुद्धा तेवढाच अधिकार आहे. त्यांनी सुद्धा मंदिरातले देव रक्षण करून ठेवले महाराज. मग पण मला एखादा फोटो अहिल्याबाईचा दाखवा, राजमाताचा बिनपदराचा फोटो बघितला का? अजिबात नाही. एखादी देवी ना बिगर पदरना फोटो देखील का तुम्ही? नाही. आकू सोपं करस तुम्ही. बाकीने बाया म्हणतील महाराज आम्ही राजमाता जिजाऊ साहेब बसले देख नाही, अहिल्याबाईले देख, अहिल्या माताला देख नाही. ठीक आहे ना. पण आता आपलाच कान आदेशनी बाई राष्ट्रपती होईल. कोण? प्रतिभाताई पाटील. हाकू 5वी दाव पाय पडस बहिणी. राष्ट्रपती होई गी माय, पण डोकावर ना पदर पडू दिना. राष्ट्रपती होई गी तरी डोकावर ना पदर पडू दिना नाही. मन बहीण बचत गटनी मीटिंगले जाणे बोलो तिरपा को सांगू काका तू पदरले हो बहीण, तू खिचडी वाटस हो माय. आटे राष्ट्रपती पदरले सांगू काकू बोलो तिरपा कोची फिर येडी पान जगायचा आणि आपल्या धर्माचा नियम सांगायला मला खूप आवडतं. आणि आपण हिंदू लोक आहेत, आपण नियमात आपल्या लिमिट आहे कसं जगायचं याच्यावर. तसं मी पहिलेच सांग राहीन, तू जुनं काहीच राहीना नाही. पहिले या म्हणे माया बसेल दिसले विचारा. वावर मैन जर घर येत ना तरुण बहिणी सोना ऐका बरं का. हो, वावर मैन जर घर येत ना दर्जामा कुसान टाइमले गाव मा कुसान टाइमले दर्जामा येताच पायमाना चप्पल हात माली येत पहिल्या बाया. जुन्या बाईसले विचारा तुम्हाला घरमा सासवा होती, तुमच्या मायासले विचारा वाटल्यास गावमा कुसान टाइमले पायमाना चप्पल हात माली येत. भले तुम्ही पायमाना चप्पल हात मा नका लिहू, पण कमीत कमी मोठा व्यक्ती देखील डोकावर पदर टाकले जवा बहिणीसोन काय फरक पड राहणार. बोल नका, बोल नका, बोलू नका. आज बोला नवा का मना आहे तुम्हाला नुसतं ऐका नाही. बोलू नका. डोक्यावर पदर घेत जा बरं का आजच्या नंतर. भले घरमा पडी घ्या वांधा नाही. आपण एकटा आहेत बाया बायात मग वांधा नाही.
पण एखादा सासरांना आता ना टोपीवाला बाबा आहे ना त्यासले देखील पदरलेलो, कारण या टोपीवाला बाबा आहे ना आपला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढवतच मनीषीन पदरलेलो. जुनं काहीच राहू देणं नाही. हा पहिला या बसेल सासरा होतील ना बाबा, या पहिला बसेल सासरा होतील त्या बी बलता भारी होता, त्या बी इथला नियम मारा आहेत ना. सुनबाईना समोर सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरे, म्हणजे जवळ जवळ बायको सक्कीच राहतो, पण सुनबाईना समोर बायको सुद्धा बोलायला घाबरेत का. मना जर बाईले बोलताना एका शब्दामा तोल घ्या म्हण सुनबाई काय विचार करी, माय मन सासराला काही सुधरत नाही, काय बी बोलतच मन सासूले. म्हणजे सक्की बायको सुद्धा बोलायला घाबरेत. पहिला सासरा म्हणीशीन त्या सासराने सुनबाई बी इज्जत करेल. आता सासरा बी रिमिक्स होई घ्या, आता ज्या नवीन वय राहणार ना त्या 100 मैन 60% सासरा रिमिक्स आहेत. रिमिक्स काय त्या पोरी बी सुनबाई बी पदरली ती सुनबाई गरमा कामावरच न्याव भाऊ इथलची चड्डी घालीन फिरस. हो आप्पा, अरे तू चड्डीनं माप तरी वाढाव रे काका, आई इथलची चड्डी घाली फिरणार हो बानट सुरत ना. काय त्या पोरी बी पदरली त्यांनी असले देखील. जुनं जुनं सांगा मग सुद्धा कीर्तन बस म्हणा, आपण आपला नेमच राहा ना, बाकी सांगत नाही. राजे छत्रपती शिवराय सांगणार. हा डोक्यावर पदार घेतलाच पाहिजे. लग्नच मग जातच तुम्ही साड्या इकत लेतीच बहिणीसोन काय दे किशनी काठ आणि पदर. काठ पदर दे कशिवाय साडी लेतीत नाही, मग पदर कसा साठे रास माया तो डोकावर टाकान करता असा तिरपा खोसान करता अजिबात नाही. बाकीच्या बाया 2-2 हजाराच्या साड्या लेती, लग्नच मान्य झाले 4-4, 5-5 हजाराच्या साड्या लेती, आणि तो 15 रुपयाना तो गजरा लायली तीन कुशाल मोक सोडून त्या लटणी लटू पाडली असा जीव करत म्हणाल. बाकी नाही बाईले पटत नाही ना, पटी पटी झाले येड येते त्यांवर काय लाग समाय. आपल्या बापाचं काय जात नाही, मी नियम सांगायला आलेलो आहे. विडल साहेबांचे संस्कार होते म्हणून राजा छत्रपती शिवराय जन्माला आले. 19 फेब्रुवारीचा दिवस आणि या दिवशी काय न्याय झालेला आहे आपल्यावर ऐका ना. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा तिथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. आजचा दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या धर्माचा पालन करणारा राजा म्हणजे राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. आणि राजे छत्रपती शिवराय जन्माला आल्याच्या नंतर काम काय केलं त्यांनी मध्येही सांगून गेलो मी. जर का राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर इथं बसून आपण कीर्तन मी केलं नसतं, तुम्ही ऐकलं नसतं. मग राजानं काय केलं,
काय केलं आणि जर राजा आले नसते तर काय झालं असतं? देशासाठी पर्वा न केली तर नाची, देशासाठी पर्वा न केली तर नाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. देशासाठी पर्वा न केली तर नाची, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. हो देशासाठी पर्वा न केली नाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या जर का जन्मला नसता हा हिंदू धर्म बुडाला, शिवा जर का जन्मला नसता हिंदू धर्म बुडाला, शिवा जर का जन्मला नसता हा हिंदू धर्म बुडाला, शिवा जर का जन्मला नसता हिंदू धर्म बुडाला. आणि सुंदर झाली असती साऱ्या जनाची, सुंदर झाली असती साऱ्या जनाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. त्याच्यासाठी पर्वा न केली तर नाची, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. देशासाठी पर्वा न केली नाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या देशासाठी पर्वा न केली नाची, आठवण राहू द्या शिवरायांच्या आपल्या धर्माचं पालन करणारा राजा आजच्या दिवशी जन्माला आला. आणि म्हणून तर संत धन्यता देतील जाऊ द्या, पण एखादा कवी तो सुद्धा राजांना धन्यता देण्यापेक्षा जिजाऊ मासाहेबांना कसा देतो ऐका. हे हो धन्य धन्य तो रे आई शिवरायांची जिजाई, आज पूजितो या महाराष्ट्र सारा. हो धन्य धन्य तो रे आई शिवरायांची जिजाई, आज पूजितो या महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मनाचा जिजाईला, मुजरा मानाचा मनाचा जिजाईला, मुजरा मानाचा मनाचा जिजाईला, मुजरा मानाचा मनाचा जिजाईला, मुजरा मानाचा मनाचा जिजाईला. धन्य आई शिवरायांची जिजाई, आज पूजितो या महाराष्ट्र सारा. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, आज पूजितो या महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मनाचा जिजाईला, मुजरा मानाचा मनाचा जिजाईला, मुजरा मानाचा मनाचा जिजाईला, मुजरा मानाचा मनाचा जिजाईला. कर्तबदारी राजांची पण धन्यता कोणाला? धन्यता मासाहेबा जिजाऊंना. आणि हे फक्त कवी देतात, एखादा लेखक देतो असं नाही, तर धन्यता आमचे स्वामी महाराज देतात अभंगाच्या प्रथम चरणात. धन्य जिजाऊच्या कुशे, धन्य जिजाऊच्या कुशे, हो धन्य जिजाऊच्या कुशे, धन्य जिजाऊच्या कुशे, हो धन्य जिजाऊच्या कुशी, धन्य जिजाऊच्या कुशी, हो धन्य जिजाऊच्या कुशी, धन्य जिजाऊच्या कुशी, हो धन्य जिजाऊच्या कुशी,
जन्मले हो वीर जन्मले छत्रपती वीर जन्मले छत्रपती छत्रपती केले धर्माचे रक्षण केले धर्माचे रक्षण हो केले धर्माचे रक्षण केले धर्माचे रक्षण हो केले धर्माचे खुशी वीर जन्मले छत्रपती. वीर जन्माला आल्याच्या नंतर राजे छत्रपती शिवराय जन्माला आल्याच्या नंतर त्यांची कर्तबदारी काय होते ऐका ना. संस्कार देणं माईच्या हातात. सयाजी राजा बंगलोरला होते. प्रसंग लक्षपूर्वक ऐका. बंगलोरला राजे छत्रपती शिवराय 9 वर्षाचे झाले. 9 वर्षाचे राजे छत्रपती शिवराय तिकडनं चिठ्ठी पाठवली. आपले राजा काय करतायत, पोराला भेटायचं मनात अपेक्षा. जिजाऊमा साहेबांना पतिदेवाची चिठ्ठी सयाजीराजांची. जिजाऊमा साहेबांनी चिठ्ठी वाचली. आता राजांना घेऊन जाते बंगलोरला. आता जात असताना नवीन ठिकाण, नवीन लोक, परिसर नवीन आहे, जिथं काहीच नाही. महाराष्ट्रातून तिकडे गेल्या. आता गेल्याच्या नंतर नवीन ठिकाणी राजा छत्रपती शिवराय थोडे अंतरले, दुरावले, दिसत नाही. कुठं गेलेत राजे काही दिसणार. इकडे तिकडे जिजाऊमा साहेब शोधत होते राजे गेले कुठं. राजे काही दिसणार. मग काही लोकांनी बघितलं की राजे समोरच नृत्तिका आलेल्या होत्या. नृत्तिका नाचगान करणाऱ्या बाया. नाचगान करणाऱ्या बाया नाचगान करत होत्या. राजे छत्रपती शिवराय 9 वर्षाचे असताना तिथं थांबलेले होते. बाया नाचत होत्या. राजे छत्रपती शिवराय बघत होते. जिजाऊमा साहेब बघत होते. राजे गेले कुठं. तर एकानं सांगितलं, राजे तुमचे चिरंजीव, तुमचे राजे शिवाजी महाराज तिथं बसलेले आहेत. बाया नाचताय ना, ते नाच बघतायत म्हणले. जिजाऊमा साहेबांनी हात धरून आणलेलं. रागातच पोराच्या कानाखाली वाजवली राजांच्या. आणि राजांना सांगितलं, राजे अपेक्षा तुमच्याकडनं जरा वेगळी आहे आम्हाला. हे संस्कार आमचे नाही. नृत्तिका नृत्य करतायत आणि तुम्ही बघायला बसलात. बाकीचे लोक पण ऐकत होते. ते म्हणत होते राजांचं कामच असतं, नृत्तिका नृत्य करतात आणि राजे बघतात. मग राजे शिवाजी महाराजांनी बघितलं यात काय वाव आहे. पण जिजाऊमा साहेबांनी सांगितलं, राजे आपले संस्कार नाही. मी जे संस्कार तुम्हाला दिलेले बायांचं नाच बघण्यासाठी नाही. राजे तुम्हाला जे संस्कार दिलेत हे नाही. तुमच्याकडनं अपेक्षा मला वेगळी आहे. राजे मला अपेक्षा अशी आहे, तुम्हाला पोरी नाचवायच्या नाही. राजे पोरी नाचवायच्या नाही, पोरी वाचवायच्या. पोरी नाचवायच्या नाही, पोरी वाचवायचे. हे संस्कार माझे तुम्हाला आहेत. आणि पोरी नाचणं एकदम चुकीचं आहे. ही शिकवण जिजाऊमा साहेबांची होती. म्हणून राजे शिवराय जन्माला आले. धर्माचं रक्षण केलं महाराज. मग हरी विठ्ठल
रक्षण करणं म्हणजे काय हो? धर्माच्या प्रत्येक गोष्टीची काळजी ठेवणं तर ते धर्माचं रक्षण होईल. प्रत्येक गोष्टीची काळजी ठेवणं तर धर्माचं रक्षण. मग धर्माचं रक्षण करणं म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीची दक्षता. आणि त्याच्या मागे जर धर्म टिकवायचा असेल तर नित्य संतांचं पूजन. संतांचं सुद्धा पूजन केलं राजे छत्रपती शिवरायांनी. एका ठिकाणी परिस्थिती अशी होती, तुकोबारायांचं 65 लाखाची जहागीर लोकांवर कर्ज गेली, परिस्थिती हालाकीची. शिवरायांना माहिती पडलं, शिवरायांना वाटलं की आपण आपल्या संतांना काहीतरी दान दिलं पाहिजे, काहीतरी दक्षिणा दिली पाहिजे. नजराणा पाठवला, काहीतरी भेट वस्तू आणल्या आणि शिपायांना सांगितलं तुकोबारायांना देऊन या म्हणले. तुकोबारायांच्याकडे ते शिपाई आले, मावडे आले. मावडे बघत होते तुकोबाराय कुठे आहेत, शोधत शोधत आले. एका बाईला विचारलं तुकोबारायांचं घर कुठे? म्हणले तुकोबारायांचं घर इथे. पण तुकोबाराय गेले मंदिरामध्ये. मंदिरात गेले, मंदिरात तुकोबाराय दिसले. मंदिरात दिसल्याच्या नंतर हे मावडे गेले आणि त्यांनी सांगितलं महाराज तुम्हाला महाराजांनी राजांनी काहीतरी नजराणं पाठवलं, काहीतरी दान दक्षिणा दिलेली आहे, तेवढी घेशाल का? ती दक्षिणा घ्यायच्या आधी तुकोबारायांच्या मनात प्रश्न आहे, राजानं पाठवलेले लोक आहेत, मग यांचा आदर झाला पाहिजे. पण परिस्थिती हालाकीची, काहीच नव्हतं. तुकोबारायांनी हे आम्ही कमरेला बांधतो का असलं उपरणं सोडलं आणि उपरणं खाली टाकलं आणि राजांच्या मावड्यांना सांगितलं, दादा राजांचे तुम्ही मावडे आहात, तुम्ही उभे कटवर राहणार आहेत. म्हणले बसा खाली आपा उपरण्यावर. मावड्यांच्या डोळ्यात अश्रू होते. मावड्यांनी सांगितलं तुकोबाराय तुम्ही भगवंताची स्तुती करतात ते कंबर कसून करतात आणि त्या उपरण्यानं सुद्धा भगवंताचं नामचिंतन ऐकलेलं आहे. ते उपरणं बांधल्याशिवाय तुम्ही कीर्तन करत नाही, त्या व्यासपीठावर गादीवर तुम्ही उभं राहत नाही. मग याचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे, आम्ही त्या उपरण्यावर बसू शकत नाही. हे राजे छत्रपती शिवरायांचे मावड्यांना संस्कार होते. हे संस्कार मावड्यांना पण होते. आणि तर आपण स्वतःला राजे छत्रपती शिवरायांचे मावडे म्हणून घ्यायचा आपल्याला अधिकार आहे. अजून थोडक्यात सांगेल, कारण वाजलेत 11:15. वय घेत ना? 11:15 वय जायचे. तुम्हाला फक्त 15 मिनिटं मनकडे राहिले, तिथला मजपट सांग नाही मला. नुसतं हळद ना खडावर दुकान लागत नाही. बट ठेवू नको. विठ्ठल विठ्ठल राजे छत्रपती शिवराय तुकोबारायांना ऐकत होते महाराज. सांगू का तुम्हाला, काही काही तरुणांना वाटलं की भैया आम्ही शिकलेले, आम्ही सुशिक्षित आहेत आणि कीर्तन काय आमना काम शे का? कीर्तन म्हणजे म्हातारा लोकेच ना काम शे किंवा अशिक्षित लोकेच ना काम शे. भाऊ कीर्तन टाइमपास न साधन अजिबात नाही. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी, कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी. कीर्तनात येऊन बसावं. राजे छत्रपती शिवरायांनी आपल्या धर्माची संस्कृती आहे. कीर्तन टाइमपासचं साधन नाही. राजे स्वतः कीर्तनात येऊन बसत होते आणि तुकोबारायांच्या कीर्तनातून राजांना वाचवलं गेलंय. विठ्ठल संतांबद्दलचा आदर होता महाराज. जेव्हा स्वामी राजदरबारात गेल्याच्या नंतर दारात उभे होते साधूच्या वेशात. स्वामी दारात उभ्या, राजे लहानच होते, लहान वयामध्ये त्या साधू महात्म्याला बघितल्याच्या नंतर घरात गेले. आईसाहेबांना सांगितलं, मासाब कोणी साधू महात्मा आपल्या दारात आणि भिक्षा मागण्यासाठी उभा आहे, तर काय द्यायचं? मासाहेबांनी सांगितलं, राजे तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते दान द्या. आऊसाहेब मासाहेब साधू असला दिसतोय का? त्याच्या चेहऱ्यावरचं तेज बघून असं वाटतंय जर का आपण पूर्ण स्वराज्य त्यांना दिलं तरी सुद्धा देणं कमी पडेल, असं त्या साधूंचा आदर दिसतोय त्यांच्या चेहऱ्यावरचा. हा भाव साधू संतांबद्दल होता. हा भाव साधू संतांबद्दल होता. नाका साधू संतांना बघून टिंगल केली नाही ते बाकी ठिकाणी. आणि चांगलं वातावरण आहे तुमच्याकडे, नाही ते बाकी ठिकाणी आज साधू संत जाऊ द्या हो. आमनासारखा महाराज दगीजने बी इज्जत देतो बाकी. मी स्टँड लिहू भाऊ, तू एक पोरगा मंजूर येऊ ना म्हणे. भाऊ म्हणतं काय? म्हणे तू काय करस म्हणे. म्हणतं मी करम पुली कर. का रे तुला म्हणा अवतार दे की वाटत नाही मी काय करत असे? नाही भाऊ म्हणे खरं खरं सांगा तू काय करत. म्हणतं भाऊ मी भांडा सोड नावे टाकत आणि जा न्यायी कर.
अरे तू समजेल ना मी काय करत असेल म्हणे भाऊ विचारण काय रागीना खरं खरं सांग म्हणलं राजा मी भागवत कथा करतो कीर्तन करतो म्हणे तुम्ही कीर्तन करशात म्हणता हो भाऊ म्हणे मा प्रश्नाचं उत्तर ते सांगा म्हणलं उत्तर देतो जमलं तर उत्तर देतो नाही देता आलं तर तू हाताकन माळ घालतो तुला गुरुच करतो तो म्हणे महाराज प्रश्न असा आहे म्हणता कसा म्हणे विधवा बाई आणि मी बाई तू बाई कशी ओळखायची त्याला म्हणतो सोपं आहे विधवा बाई जर ओळखायची असेल तर कंपाडाला कुंकू लावत नाही टिकली लावत नाही लावायचं असेल काळा बुक्का किंवा काळी टिकली लावते बरोबर आहे ना आता तरुण पोरी विधवा झाल्याच्या नंतर टिकली लावतात त्यांना आपल्याला दोष द्यायला चालणार नाही जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला पोरींना तोंड द्यावं लागेल नाही तर काळी टिकली बघून काही नालायकांची वाईट नजर पडते म्हणून पोरी इज्जत वाचवण्यासाठी लावत असतील आपला विरोध नाही पण आपल्या धर्माचा नियम असा आहे विधवा स्त्री कंपाडाला कुंकू लावत नाही लावायचं असेल काळा बुक्का किंवा काळी टिकली लावते आणि विवाहित स्त्री जर असेल तर ती लाल टिकली किंवा कुंकू लावतो आणि सर्व बहिणींना माझी विनंती असेल तुम्ही टिकल्या कोणत्या बी लावा पण टिकलीच ना खाली थोडा का शना कुंकुना बोट ठेवत जा कारण कुंकू जोपर्यंत लावतात नाही तोपर्यंत सौभाग्यानं लिहिणं शेते आपलं तोपर्यंत तुम्हाला विवाहित येता निशाणी नाही लाईत लेवानं आता फॅशन बदली गे म्हणीश जरा वातावरण चेंज होई गे आता ते साड्या तशा टिकल्याही घ्या अजून केळा म्हणे कुशल त्या साड्या तशा टिकल्या बहिणी सोन आज ना कीर्तनकार तुम्हाला भाऊ बोलतोय ना असं समजी ना ऐका कारण मी तुमचा भाऊ आहे मीच तुम्हाला हक्कानं बोलेल दुसरा कोण बोली का तुमले हा मी तुम्हाला भाऊ आहे म्हणे ना हक्कात दुसरा कोण बोली त्यानं मुजड पोट टाकतो कोणा घर माहिती दुसरा कोण काय बोल जाईल हा इथलं फॅशन मा इथला सत्यानाश होई घ्या दादासाहेब पहिले महाराज बोलतो बारीक सांगत माझा माफ करायचं तर बहिणी मी पाय पडी बोलणारा माणूस मला उपाध्या नाही आवडते म्हणायची नाही 7वी दाव पाय पड राहील पहिले बाया आहेत ना ब्लाऊज शियत ना त्या ब्लाऊज इथपर्यंत होता 8 पर्यंत उन्हात 8 पर्यंत उन्हात हा को इथलाही घेतला आता इथला राहणार आता ते शेतीच माय ना बाय आज नाही शेतीच म्हणत त्या बहिणीले सापडती नाही कधी आहे इथला सत्यानाश पहिलं काहीच राहायला नाही कंपाळाला कुंकू लावायचा विवाहित स्त्रीनं मग त्याला दोघं बाजूला सांगितल्या विधवा बाई असेल तर कंपाडाला कुंकू लावत नाही टिकली लावत नाही लावायचं असेल काळा बुक्का किंवा काळी टिकली लावते आणि विवाहित स्त्री असेल तर कुंकू लावते किंवा लाल टिकली लावते त्या भावना ऐकली ना त्यानाच गावात जागर कालानं कीर्तन होतं जागर कालानं कीर्तन आटोपलं आपला महाराज मंडळी नारळ दक्षिणा देते तेवढे दादा काय करतात दक्षिणा देते तेवढे बुक्का लावतोस माल बुक्का लावा दक्षिणा लेणी मी गोष्टी आणवर तेच आपी तर पुढे उभं होतो माल बुक्काला बोलणं करे थोडं राहणार नका किडा पाडा माल बुक्का लावा गोष्टी आणवर तेच आपली तर पुढे उभं होतं त्याने माल देतो म्हणे महाराज राधे राधे रविवार राधे राधे म्हणते भैया राधे राधे काय मग महाराज बरं आहे का आणि त्या जवळ नाला घेत राहतो बाकी काही कॉलेजना पोरी आहे ना त्या स्वतः गैरा शाना समजतात बोलता हुशार समजतात 1-1.5 शाना ते मंजोडी होऊन स्टँडले उभा होतो सर्व गाड्या लागेल होत्यात मंजूर येऊ ना म्हणे महाराज म्हणतं का म्हणे आई डबं कुठे जाई राहील का रे ती 40-45 लाखनी गाडी आहे रे तिला डबं म्हण राहणार हा तुम्ही स्वतःने मोटरसायकल नाही वायबारनी आणि तू एवढी मागडी गाडीला डबं म्हण राह ना तरी मी कटाया करते ना तरी बी म्हणे महाराज आई डबं कत जाय ना म्हणता भाऊ आई डबं कॉलेजने घाण पेकाल जाय राह 150 ना राहतच ना बाकी ना हा तर तेवढं बरं आहे वायपण पोरे नाही तसं नियोजन करणार म्हणजे चांगला एसटी आली एसटीवर सगळे कॉलेजचे पोरं वरती चढले महिला मतावरती चढायला लागले मला असं वाटलं आपण कीर्तनकार आहोत आपण आपली मर्यादा सांभाळायला पाहिजे मी जागीच थांबलो सर्व महिला मतावर चढण्यात मी एसटीनं पहिल्या पायरीवर पाय ठेवा दुसरी पायरीवर पाय तिसरी पायरीवर पाय ठेवा त्या भाऊन माल देखता सांगे म्हणे रविकिरण बाबा या ना पुढे म्हणता हो ना भाऊ म्हणे महाराज सरकाना पुढे मी मना स्वतःला दोष द्यावा लागलो म्हणतो पोरग इतकं गोड आहे पोरग एवढं गोड आहे म्हणलं मी उगाच वाईट विचार करत होतो राव पोराबद्दल म्हणलं चांगलं पोरग दिसायला म्हणलं म्हणे बाबा या ना पुढे म्हणता हो ना भाऊ महाराज सरकाना पुढे म्हणता होणार भाऊ याला मित्रच म्हणा एक आगाव होतो तो म्हणे का रे तुला एवढा मित्र दिसत नाही त्या रविकिरण महाराजले का बोलाय राय ना अरे येऊ द्या म्हणे बिचारा त्या नवरा मर जायचे म्हणे
कितलं इज्जत देवा नाही. पण माझ्या राजा छत्रपती शिवरायांनी प्रत्येक संतांचा आदर केला. मग ते रामदास स्वामी असतील, तुकोबाराय असतील, प्रत्येक संतांचा आदर माझ्या महाराजांनी केलेला आहे. म्हणून केले धर्माचे रक्षण, नित्य संतांचे पूजन. विठ्ठल केले धर्माचे रक्षण, नित्य संतांचे पूजन. मग सर्व धर्माचा नियम पाडत पाडत माझ्या राजांच्या सोबत माझ्या मावड्यांची सुद्धा तेवढीच आपल्या महाराष्ट्रावर कृपा, तेवढेच उपकार आहेत मावड्यांचे सुद्धा. काय ना, अरे मावड्यांचे उपकार आहे विशेष नाही. ऐका ना, मावड्यांचे उपकार आहे विशेष आहे. पण अजून आपला हिंदू धर्म सहज नाही. दगडात देव पाहतो, प्राण्यात देव पाहतो, पक्षीत देव पाहतो, आणि काही काही प्राण्यांनी सुद्धा आपल्यावर कृपा केली. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर, गेले जिंका याला गड, गड होता लय अवघड, वीरताना जिथे पुढं पाडी हो. गेले जिंका याला गड, गड होता लय अवघड, वीरताना जिथे पुढं पाडी उदय बाणाचं वड, वरची पकली गोरपळ, वरची पकली गोरपळ, वर एक चढ, वरची पकली गोरपळ, वर एक चढ, ओ वरची पकली गोरपळ, वर पकली कायाला गड, गड होता लय अवघड, वीरताना जिथे पुढं पाडी उदय बाणाचं वड, जवळची पकली गोरपळ, वर एक चढ, जवळची पकली गोरपळ, वर एक चढ, ओ जवाची पकली गोरपळ, वर एक चढ, जवाची पकली गोरपळ. वीरतानाजीचा त्या शिवबाचा हात शिरावर होता, इतिहास आपला सांगून गेला जाता जाता. वीरतानाजीच्या त्या शिवबाचा हात शिरावर होता, इतिहास आपला सांगून गेला फक्त जाता जाता. कोणी येतच नव्हतं पुढं हो, कोणी येतच नव्हतं पुढं, वर एक एक चढ, जवळची पकली वर पड, वर एक एक चढ, जवाची पकली गोरपळ, वर एक चढ, जवाची पकली गोरपळ, वर एक चढ, पकली वर पड, वर एक एक चढ, पकली वर पड, वर एक एक चढ, पकली गोरपळ. माझ्या राजांनी महाराज सर्व धर्माचं रक्षण केलं आणि सत्याच्यासाठी काय केलं ऐका ना. तिसऱ्या चरणामध्ये सत्यासाठी निधले प्राण, सत्यासाठी निधले, सत्यासाठी
लास्ट अँड बेस्ट उदाहरण लक्षपूर्वक ऐका. माझ्या राजांनी धर्माचं रक्षण केलं. मी कमीत कमी 4-5 दिवसा आधीच शिवजयंतीची कीर्तन करतोय आणि प्रत्येक कीर्तनात सांगतोय मला सांगायला आवडतंय, कारण ती काळाची गरज आहे. जर राजे गेले तर आता राजे जर गेले असतील तरी सुद्धा राजे आपल्या मावळ्यांना संस्कार देऊन गेल्या की भैया परस्त्री आपल्यासाठी आपली माय आपली बहीण हे संस्कार आपल्या राजांनी दिलेले. थोडक्यात सांगू का, जेव्हा राजे मरण पावल्याच्या नंतर लास्ट वाला उदाहरण सांगतोय. राजे मरण पावल्याच्या नंतर मुसलमान धर्माचा राजा त्याचे 2 शिपाई होते. त्यांच्या कानी बातमी पडली की राजे शिवा भोसला मर गया. अगर यही संदेश हम अपने राजे को सुनाएंगे तो अपना राजा हमें कुछ तो बख्शिश देगा भैया. हमारा दुश्मन गुजर गया है, हमारा दुश्मन मर गया है. यही संदेश हम अपने राजे को बताएंगे तो हमारा राजा हमें कुछ तो बख्शिश देगा. या आशेनं या अपेक्षेनं त्या औरंगजेबाकडे जातात आणि औरंगजेबाला सांगायला सुरुवात करतात. अपेक्षा होती की राजाला ही बातमी सांगितल्याच्या नंतर आपला दुश्मन मेलेला आहे म्हणजे आपल्याला काहीतरी मोठं बक्षीस मिळेल. या आशेनं सांगायला लागले राजे वो जो शिवा भोसला था ना वो मर गया. राजे वो जो शिवा भोसला था ना वो मर गया. अपेक्षा होती है शिपायांना की आपला मुसलमान धर्माचा राजा आपल्याला काहीतरी मोठं बक्षीस देईल. पण दादा मुसलमान धर्माचा जरी राजा होता पण त्या राजाने दोघं गुडघं खाली टेकले. त्याच्या अल्लाहकडे हात पसरवतो. त्याच्या अल्लाहला सांगतोय ए मेरे अल्लाह मेरे परवरदिगार तू तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. ए खुदा मेरे अल्लाह तू तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना. क्यों मां बहनों की अबरू की रक्षा करने वाला तेरे दरबार में पधार रहा है. अरे हे संस्कार माझे राजे छत्रपती शिवरायांचे या महाराष्ट्राला देऊन गेलेले संस्कार. परस्त्री आपल्यासाठी आपली माय कल्याणच्या सुभेदाराची सून बहीण म्हणून आहेर करून पाठवलं. हे संस्कार माझ्या राजांच्या महाराष्ट्राला. पण या महाराष्ट्राला काय काढा लागलं कडन असं झालंय. 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार करतो एक नराधम लाजिरवाणी गोष्ट. महाराज डोंगराडे गावामध्ये 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला. 15 दिवस लोकांनी आरोड्या मारल्या. 15 दिवसाच्या नंतर वातावरण शांत झालं. त्या नराधमाला प्रशासन पोचते 2 वेळचं जेवण देते आणि त्याला सुरक्षित ठेवण्यात आलेलं आहे. याच्यापेक्षा अजून शोकांतिका काय. मी तर विनंती करेल सर्वांना कायद्यात थोडी तरतूद करायला पाहिजे, काहीतरी चेंजेस झाला पाहिजे. अरे एकदा या कायद्यासाठी तरी एवढ्या गुन्ह्यासाठी तरी एकदा छत्रपती शासन लागू केलं पाहिजे महाराज. राजे छत्रपतीचं शासन जर लागलं ना तेव्हा असा एकही स्त्रीवर अत्याचार झालेला नाही. एका नराधमाला एका बाईवर हात टाकण्याचा आपवर हात टाकण्याचा प्रयत्न केला. माझ्या राज्य छत्रपती शिवरायांचं शासन असं होतं दोघं हात दोघं पाय धरून त्याला चौकात सोडलं जायचं. कुत्र्यासारखा तरफडायचा मारायचं नाही. का याचं तरफंड बघून कोणी दुसरा नराधम कोण्या परस्त्रीच्या आबरूवर हात टाकणार नाही. हा आपल्या धर्माचं शासन होतं राजे छत्रपती शिवरायांचं. आणि कोणाची हिंमतच होत नव्हती का कोण्या बाईवर वाईट नजरेनं बघून जाईल. पण आता डोंगराड्यामध्ये फक्त 3-3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला आणि बलात्कारीला महाराज एकदम सुरक्षित जागेवर ठेवलं जाते आणि त्याला 2 वेळचं जेवणाची सुविधा दिली जाते. ज्या पोरीच्या माय बापांवर अन्याय झालेला ते रडत बसलेले आणि त्या नराधमाला रक्षक म्हणून पोलीस असतात. मी तर विनंती करेल, मला माहिती आहे मी सहज जरी बोललो तरी महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 10 लाख लोक मला बघतात. माझा व्हिडिओ सहज व्हायरल होतो. मी विनंती करेल जर नीतीनं वागणारे लोक असतील तर त्यांच्यासाठी झटलं पाहिजे. पण अशा नराधमासाठी जर जे वकील लढायला तयार असतील मला तर असं वाटतं त्यांना सुद्धा गडफास अरे काय शिकवण होती माझ्या राजांची. कदाचित ती 3.5 वर्षाची पोरगी मेली असेल, स्वर्गात गेली असेल, माझे राजे वाट बघत असतील महाराष्ट्रात काय चाललंय. 3.5 वर्षाच्या पोरीने जाऊन मुद्रा केला असेल, राजांना सांगितलं असेल राजे आली ना तुमची मुलगी, आली तुमची कन्या महाराष्ट्रातून आली. राजे ऐकायचं का महाराष्ट्राची परिस्थिती काय. 3.5 वर्षाच्या पोरीवर माझ्यावर बलात्कार केला नराधमानं. तेवढ्यावर त्याला शांती नाही लाभली. राजे माझ्या तोंडावर दगड खचून मारलं.
मारलं राजे. नराधमन आबरूही लुटली आणि मला ठेचून मारले राजे. बघा ना राजे, राजे बघा ना, मारलं गेलं 3.5 वर्षाच्या पोरीला, 3.5 वर्षाच्या पोरीवर बलात्कार केला राजे. आणि तुमचे महाराष्ट्रातले मावडे उघड्या डोळ्यानं बघताय ना राजे. ही परिस्थिती तुमच्या महाराष्ट्राची आहे. विठ्ठल किती लाजिरवाणी गोष्ट. काय बितत असेल त्या पोरीच्या माई बाप, काय वाटत असेल त्या लेकराबद्दल. 3.5 वर्षाच्या पोरीला महाराज बलात्कार केल्याच्या नंतर दगड टाकून ठेचून मारलं गेलं. काय काय लोकांची बुद्धी भ्रष्ट झाली हो. किती खालच्या लेवलला उतरलेत लोक. मी तर प्रत्येक गावात जाऊन माझी विनंती असेल, आपलं खानपेन बदला. कीर्तनातून माझा संदेश आहे समाजाला, खाणंपिणं बदला. कारण आमचे संत सांगतात, जैसे खावे अन्न वैसे होय मन, जसं प्याल पाणी तशी निघेल वाणी. दादा, जातीपातीला किंमत नाही, तुमचं वागणं तुमचं खानपेन ठरवतो तुम्ही किती मोठ्या जातीचे आहात. तुम्ही जातीनं खूप मोठे असाल आणि दारू पिऊन जर रोडावर पडत असाल, कोण्या परस्त्रीचे आबरूवर हात टाकत असाल, तर तुमच्या इतक्या खालच्या जातीचं कोण नसेल. जे खातोय ना आपली बुद्धी भ्रष्ट होत्या. मी कीर्तनातून नेहमी सांगतो, पाया पडून माफी मागून बोलेल. जरा स्पष्ट बोलत असताना काही लोकांना असं वाटेल, महाराज एवढ्या उघड्या पद्धतीने बोलून गेले, पण मला सत्यता मांडायला आवडते. जर काहीतरी परिवर्तन पाहिजे असेल तर सत्यता मांडावी लागेल. आणि तुमच्या डोळ्यासमोर जे चुकीचं आहे ते चुकीचं सिद्ध करून दाखवायला पाहिजे, तर तुम्हाला कळेल ना चुकी बरोबर. आता मला सांगा, जर तुम्ही मटण मासा खात असाल तर तरुण भावांना विनंती, रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही खरंच राजे छत्रपती शिवरायांना मानत असाल तर खानपिण बदललं पाहिजे. तुम्ही म्हणसाल कसं काय, तर ऐका. जर तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर नाश्ता अंड्यानं करत असाल, करू नका असं मी म्हणणार नाही. करा तर म्हणतच नाही, खा म्हणून तो म्हणणार नाही, पण खाऊ नका असंही म्हणणार नाही. फक्त मला उत्तर देत चालायचं. जे अंडे तुम्ही सकाळी नाश्त्याला खाता, ज्या कोंबडीच्या खाली अंड ठेवलं जातं आणि ती 21 दिवसाच्या नंतर त्या पिलाला जन्माला घालते. समजा एका कोंबडीच्या पोटाखाली तुम्ही पखाखाली कमीत कमी 20 अंडे ठेवलेले, त्याच्यातलं 15 पिलो आहे. 15 मधनं कमीत कमी 10 पिलं तुम्ही मोठाली केलेले. एखादा कोंबडा असा विचार करस का, हाई कोंबडी आणि मी एकच मायना फोडेल अंडा मानाशेतच, असा विचार करस का? नाही. समजा आपली बकरीने 2 पिलं जन्माला घालत, एक आवट आणि एक बोकड्या. कोणता बोकड्या असा विचार करस का, आई आवट आणि मी एकच मायना लेकरी येतस? नाही ना. मग मला सांगा, आई जर कासू त्या आपला मनमा विचार कितला चांगला राहतील, तुम्ही गर्भशिष्णी विचार करता. विठ्ठल खानपेन चांगलं असेल तर संस्कार सुद्धा चांगले महाराज. खानपेन चांगलं तर संस्कार चांगले येतात, बुद्धी चांगली राहते. आणि तुम्ही खाण्यात जर का बदल केला नाही तर बुद्धी भ्रष्ट होते. त्या नराधमानं असंच काही खाल्लं असेल म्हणून तर त्याची बुद्धी चालली नाही ना. नाहीतर संस्कार असे असले पाहिजे, परस्त्रीला माय बहीण म्हणणारे आपले संस्कार आहेत, आपल्या राजांचे संस्कार आहेत. अहो राजांचे पण आमच्या संतांचे सुद्धा तेच शिकवण आहे. आमचे संत सुद्धा सांगतात, जाई व तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. संतांचं प्रमाण आहे की तुम्ही कोणाच्या माया बहिणी नाही, आमच्या माया बहिणी आहात. हा भाव मनात येतो, याच्यासाठी आहार शुद्ध असला पाहिजे. विडल आणि असे सगळे धर्माच्या नियमाचं पालन केलं, धर्माचं रक्षण केलं, म्हणून तर माझे संत स्तुती करत असताना धन्यता मायला देतात. आणि जर असा पोरगा जन्माला आला तर माझे महाराजांचं मत काय, ऐका शेवटच्या चरणामध्ये. ऐसा पुत्र पोटी आवा
मिलन आज रात का हमारा तुम्हारा, मिलन आज रात का था हमारा तुम्हारा। कीर्तन चालू झालं तेव्हापासून जसे लोक बसले तसं कोणीच उठलेलं नाही, आणि जे पण उठले असतील कामानिमित्त तर पुन्हा जागा धरलेली आहे, म्हणजे जागेवरनं कोणी उठलेलंच नाही। इथं तर आयोजकांचे धन्यवाद म्हणेलच, पण पूर्ण गावकऱ्यांचे सुद्धा धन्यवाद, आणि बाहेर गावावरनं आलेले असतील त्यांचे सुद्धा धन्यवाद। जागा कोणी सोडली नाही। आता आतापर्यंत जागा सोडली नाही, 11:15 झालेले। आता अजून 5 मिनिटं कोणी जागा सोडायची नाही, कारण कीर्तनाचा नियम आहे, चालू कीर्तनातून कोणी उठून उभं राहायचं नाही। नियम असा आहे, आपण कीर्तनात बसल्याच्या नंतर आपल्याकडनं न कळत घडलेलं पाप आपण कीर्तनात बसल्याच्या नंतर आपल्यापेक्षा 2.5 फूट अंतरावर असं तर रंगतो, आणि जर चालू कीर्तन मापून उठीन घर गे तो पटाशनं पाप डोकारलीन घर नाही। आता तुम्ही मी आसाडच म्हणेन असा म्हणत आल्या, त्यांना कारणच असं शे, तुम्ही म्हणसान महाराज मग कीर्तन नंतर बी ते उठणंच पडी ना, हा उठायचं ना, पण जेव्हा विनेकरी इथं येतात आमचे महाराज मंडळी लास्टवाला भजन गातात, जय हरी विठ्ठलचं भजन गातात ना, त्या भजनाची ताकद अशी की सगळ्या पापाची होळी होते आणि मग जायला रस्ता मोकळा असतो, असा नियम आहे कीर्तनाचा। मग जय विठ्ठल होईसपर्यंत कोणीही जागा सोडायची नाही। आता इथला टाइम नाही घ्या, 5-7 मिनिटं बसशात ना, तुम्ही जर सांगतोस होते लगेच आवरुली करू का शेवट? हा शेवट करू का? नाही अजून बोलू, कोणले वाट राही ना, मी अजून 5 मिनिटं बोलायला पाहिजे असं। हा कोणले वाट राही ना, मी बोलायला पाहिजे असं, वरबोट करा, मला समजायला पाहिजे, नाही तर मग आवरून वा वा लाडक्या बहिणीतले जास्त वाट राही। हा बरं ठीक आहे, तुमले वाट राही ना, मी बोलायला पाहिजे, आखो एकदा वरबोट करा, कोणले वाट राही। दादासाहेब याच ना पाहिजे, 21 जमा, एक मात खाली घ्या, मास दुसरा दोन्हीवर कोलू म्हणून अंगशी 100 देवा जेव्हा म्हणू का की तडातड हात खाली करला। खरंच वातावरण खास आहे, तुम्ही एवढा वेळ बसलात, माझंही चुकीचं असेल तुम्हाला जास्त बसून ठेवणं, कारण मना बी 3 वका चालू आहेत सध्या।
सर्वांनी हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचे. जागा कोणी सोडायची नाही. 7 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. पण सर्वांनी अंतकरणापासून भजन गायचे. जो भजन म्हणणार नाही त्याने बाजूवालानी शपथ रे भाऊ. बाजूवाला चिंतन म्हण रे हो आप्पा मी उपडीचा सुमन रे काका. सर्वांनी अंतकरणापासून भजन गायचं. टाळी वाजून भजन गायचं. जो म्हणणार रे त्या बाजूवाला खरंच शपथ. विठोबा रखुमाई कुमारी विठोबा रखुमाई विठोबा सर्वांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायला खरं खरं सांगा. शपथ आहे खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणा. बोल नका बोलू नका. कोणी कोणी भजन म्हणा खरं खरं सांगा. शपथ आहे खोटं बोलायचं. कोणीच नाही का देवनी तुम्ही काही लढावी द्यायचे. देवाचं भजन गायला काय लाज ठेवायची. अंतकरणापासून भजन गायला पाहिजे. किती वेळी भक्ती करायची तुम्हाला सांगतो. देवाला भेटण्याचा भाव कसा असला पाहिजे. मी तर नेहमी सांगत असताना माझा गोपी भाव असतो. बाकीना लोक येराने सरम्माज म्हणतात. मी प्रत्येक कीर्तनातून सांगण्याचा प्रयत्न करतो लोकांनी सरम करू नका. लोके काय म्हणतील. लोके काय म्हणतील. आई सरम्मा लोके जगीच नाही राहणार. काही काही गोष्टी अशा आहेत कोणा नुकसान व्हावं नाही ना मग जगिल्या ना. पण हाव काय म्हणेल तो काय म्हणेल. गावना लोक काय म्हणतील. गरमा बी एखादा पोरगा जर काय करायला निघणार ना नेमन रे 4 लोके काय म्हणतील. 4 लोके काय म्हणतील. 4 लोके काहीच म्हणतात नाही. 4 लोके शेवटला दिनलेच म्हणतात राम बोलो. त्या काय म्हणतील. दुसरं काय म्हणू शकत. लोकेशना विचार करीश परमार्थ नाही करा ना. लोके कोणलेच चांगलं म्हणतात नाही. लोके इथला वायवर येतला पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम केलं समाजानं. समाजाचं काय घेऊन बसला. एखादा पोरग जर काही करायला निघणं एखादा पोरग जर काही करायला निघणं किडा पाडणार राहत असत. मी प्रत्येक कीर्तन सांगत तरुण भाऊसले आज समजा तरुण भाऊसले जर कीर्तन नियोजन कर होई गे का तुम्हाला. हा
ते काय गणच जण राहतच ना वर प्रत्येकाला काय परवडा आहे मग ते काय सुरत मध्ये दाखवला रूम मा राहायला नाही गोष्ट होईल पहिली सुरत मा ना 7x7 खोल्या होत्या आपल्याकडनं लोक जायत ना कामले बाळाना गरज मग 7x7 खोल्या व्याईनले भेट आले आई व्याईन अशी झोपणी आई बहीण उभी झोपणी आई बहीण ना तिला पाय लागे तुझे माय बाय तुमले पाय लागे आखो आई बहीण ना तिला पाय माय तुमले पाय लागे आखी रात पाय पडा मा निघ झोपण्यातच नाही आई तसं लावा लावा मा 2 तास गुज जातील कीर्तन राही जाईल थोडं राहील लोक काय म्हणतील हे डोक्यातून फॅट काढून टाका लोक बोलले चांगला म्हणतात नाही ज्यासले तुम्ही आवडतात नाही किंवा चालतात नाही त्यासाठी तुम्ही देव जरी बनी घ्या तरी तुम्ही त्यासले चालणार आता नको माझं कारण ते म्हणून बोलेल वायबर घाल दिला ज्यासले तुम्ही चालतस त्या तुम्हावर प्रेम करणारा तुम्हाला गुन्हा सुद्धा पोटमा घालला पण ज्यासले तुम्ही चालतच नाही तुम्ही देव जरी बनी घ्या तरी तुम्ही त्यासले चालणार मग ज्यासले आपण चालतत नाही यासने करता जगा नाही का तुम्ही अजिबात नाही मी त्या लोकेसना विचारच करत नाही मन नाव ना किडा पाडणारा कमी आहेत का जर तुम्ही रवी किरण महाराज ना कीर्तन नियोजन कर तुमले बटा लोकांनी चांगलं म्हणवी का बटाने चांगलं म्हण बाकी ना हो तेनी बाई काय गावामध्ये आंगडू घाला होती ना असा निजबी होती ना राहतच ना तिथलं का बारी गाव राह ना गाव परत गटार राहतच ना असा वाईबार बी राहतच ना मग या लोकांना विचार करा ना का तुम्ही कीर्तन नियोजन करा ना तरी तुम्हाला दोष काढणारी अवलाद जन्माली जायले महाराज या लोकांना विचार करीन जर जगतो ते जगू द्यात नाही एखादा पोरगा जर काही करायला निघणं या किडा पाडणारा त्या पोऱ्याला देखी काय राहतात त्या आपण पोऱ्या येडांगट काय बी करत माकू या पण जास्त जड करा जाऊ दे रे येड झालं ते आणि ते पोरग सक्सेस होईल का या किडा पाडणारा त्या दारमा जातो बावड्या पेडा बिडा काय काढ ना भूक आयली तो काय करणार तो किडा पाडा कार हो मुल गेलो आवर हो बानट सुरूत ना आता तो सक्सेस हो गया पेडा मागाल तू पुढे जाय रे ना एक बुका मका टाकू तुले इथला वायबार धंदा आहे मग या लोकांनी वर्ष लागा ना का अजिबात नाही जीवनात सक्सेस व्हायचं असेल ना लोकांचा काही गोष्टींमध्ये विचार करायचा नाही कोणाची नुकसान होत नसेल ना आपला काही कोणी नुकसान नाही राहिली ना बस ती गोष्टीने दक्षता लेवानी बाकी ते मग विचार नाही करा ना हा एकदम फुल आनंद मा जीवन जगाना लोक काय आहेत कोणामा बी दोष काढ टाकतात इथला आनंदित जीवन जगाना आता दादासाहेब बंटी दादा नाम आहे ना बराच वर्ष पण संगीत जवळ मी कीर्तनले निघू ना सर्वात लोक आता तुम्ही म्हण तारीख मागांसाठी 15-15 दिन रावण्या करतात आईच परिस्थिती थोडी पहिले होती मी जवळ कीर्तनले निघू ना बाकी ना असा दकेत ना उभा व्हाय चित्र असं काय बाकी ना कीर्तनकार जरा वेगळा दिखतच आहे चित्र जरा वेगळं दिखत हा लोके जनत्या पद्धत मा जो तो नावे ठेत मला पण जुना या बाबा लोकेच पहिला ना बऱ्याच गोष्टी शिकत नाही कारण जुना ते सोनार आसमाने त्यास ना एक वाक्य म्हणा दाखल पण ना ऐकलं होतं एखादा पोरगाले जर घरमा त्रास होईना भाऊ बनकीमा त्रास होईना तो जर एखादा काकांजोडे बाबांजोडे बसेन दुःख व्यक्त करे ना मालकोनी किंवा एखादी सुनबाई एखादी वारी एखादी वहू जर एखादी सासू पण पुढापा करे ना मन गरमाकानी मी जेठाणी तरी मला कोण मान देत नाही कोणी माल करत नाही ते करत नाही तर म्हातारीने एक वाक्य राहू दे हो दे बहीण उकलला बी गाडे गोडे जात पुन्हा बी एक दिन येईल ते वाक्य म्हणे पक्क कोरी ठेवलं रव्या कितला का किडा पाडेत ना एक दिन येईल तुला फक्त बुकणार कुत्राशनीकडे ध्यान नको हा टिंगल करेत लोके असा देखा ना भाव होता आई असं काय दिकस असं काय रास अर्थात त्या ते नाक काय मी काय सुतार पाहिजे थोडं सोनार पाहिजे थोडं टोकी टाकी बनायला जसं आहे तसं आहे कान नाक ना जोठच आहे पण ज्याने त्याला भाव राहतात देखा ना मी लोकेशकडे ध्यानात दिली नाही मी मन काम करत राहीन ज्यासले नावे ठेवून आता त्या ठिराणात आज बी काही काही शेत ना 1-2% किडा पाडणार पण ज्या चांगला लोक आहेत त्याचा विचार करू किडा पाडणारा ते आज बी सांगतो तो ते पोरणी गती कसबू आज त्याला मी काय करतो कंपनीना मान देतो जसं आहे तसं शे
बाकीसले ते अजून आव इथला मोठा गैरसमज आपलाच लिंबूकलाच माहित नाही नेमकं यानं लगीन होई जायचे का असंच फिरायला. तर तुम्हाला माहितीसाठी सांगच मी 17 वरीस मग पर नाही जायचं. हा 17 वरीस नव्हतं तर दुपाट दिली मग गंमत मन मत. ज्या लोकांचे नाव ठेवणं होतं त्या नाव आज बी ठीक राहणार, पण ज्या मनाप्रती भाव चांगला आहे ते आज बी देखत असताना या भाव देखत असताना रवी किरण महाराजले देखो का असं वाटत जस काही कृष्ण भगवान जाई राहणार. मला माहितीये म्हणे अवकाश काय आहे, पण ज्या लोकांची नजर चांगली त्याची सांगायला गरज नाही. चांगली नजर मध्ये देखणारा लोक बी आहेत आणि ज्या वाईट नजर मध्ये देखणार आहेत त्यासना काय विचार कराना नाही, अजिबात नाही. तुमले सांगा जीवन मा सक्सेस बनवायची या लोकांकडे ध्यान देवाले नाही. उदाहरण म्हणजे मी 2-3 उदाहरणे नेहमी सांगायच्या. लाईटीला आले तुम्ही कशासाठी लायले बहिणी मायासोबत उजळकरांसाठी, बरोबर आहे ना. उजायकरां कदा लाईटी लायचे पण जटे उजळ करू जटे लाईटी लावणं तर तेच किडा पडतस. काय मत आहे तुम्हाला? जटे लाईटी लावतो तेच किडा पडतो. पण मला सांगा एखादा लाईट किडा असली बहीण बंद पडेल शे का? अजिबात नाही. कारण त्या लाईटने माहिती किडा कितला का गर्द्या करत ना. मला काल दिन रात्री आखू चालू आहे या लाईट पाहिजे नाही शिका नाही कितला का किडा गर्द्या करत ना. आपली आखू चालू नाही सकाळी आखू सांगस नवरदेवले गोडावर बसाडीन तो नवरदेवले मंडप पर्यंत जरी सुरक्षित लय जाणं होईल, व्यवस्थित लय जाणं होईल, ते घोडा 50,000 ना राहू द्या का 50 लाख ना राहू द्या त्याला जापडी लावली पडी. बरोबर आहे ना. जापडी लाई तर नवरदेव मंडप पर्यंत सुरक्षित आणि नाही जर लाई टांगा पलटी घोडा फरार. मग घोडा 50,000 ना राहू दे की 50 लाख ना. दादासाहेब नवरदेव जर मंडप पर्यंत सुरक्षित लय जाणं होईल ते झापडी लावली पडेल. याना माहिती काय शिक नाही आपले बी जर सक्सेस पर्यंत पोहोचणं होईल. तरुण भावांना सांगतो आपल्याला सुद्धा सक्सेस पर्यंत पोहोचायचं असेल ना, आपली बदनामी करणारी, आपली टिंगल करणारी, आपली निंदा करणाऱ्या नालायक लोकांकडे झापडी लावायची, सक्सेस पर्यंत बघायचं. पोहोचल्याशिवाय राहत नाही. अजिबात ध्यान द्या. जीवन सक्सेस व्हासाठी जिथलं चांगलं करता येईल तिथलं चांगलं करायला प्रयत्न करा. हो. आणि भाव असा ठेवायचा भगवंता प्रतीचा. भाव इतका चांगला ठेवायचा जसं आमचे जुने भजनी मंडळवाले जागरण करायचे ना. मौत ब्युत बसले बसत ना. एक शपथ केवढं नाही पण तिचा भाव लई गोड आहे. भाव देवा प्रतीचा कसा असला पाहिजे ऐका. तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. एकाना कानारी देवारी प्रभू रे भेट देना मला. कानारी भेट देना मला. कानारी भेट देना मला. प्रभू रे भेट देना मला. हो तुझ्या माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. तुझ्या माझ्या भेटीसाठी
पण आटे म्हणा सांग आटे म्हणतात नाही आटे देऊन बसते म्हणा सांग आटे म्हणावत नाही नको त्या गाणं म्हणाला ऐकाय करतात नाही हा थोडक्यात 2 मिनिटात सांगेल एक 75 वर्षाचा म्हातारा स्टँडला होता दादासाहेब 75 वर्षाचा म्हातारा स्टँडवर उभं होतं स्टँडवर उभं राहील गाणं म्हणून राहील आटे जी वय मध्ये देऊन भजन म्हणायला पाहिजे ती वय मग भजन म्हणत नाही 75 वर्षाचा म्हातारा स्टँडवर गाणं म्हणून राहील हे असते निहायत निरात दारू पिना समे नशा मगन बोलव डोके बसते मला सांगा 75 वर्षी वय माझं या किडा पाडरा नाही पहिले किती पाडेल या वय माझं या किडा पाडरा ना पहिले कितला पाडेल होते 75 वर्षीचं म्हातारा गाणं म्हण राहील तर हे धोकेबाज रती कोणत्या वयात काय केलं पाहिजे हे सुद्धा बाण असलं पाहिजे तेरे प्यार में मैं कहाना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते मैं कहाना घर छोड़ दिया गई तुम्ही भी गाणं म्हणान पाहिजे देवना हे जाते मी बेटा या विठू माऊलीला जाते मायराला माझ्या जाते मायराला पहिल्या बायान गाणं म्हणत गाणा गट्यावर ना गाणा ए भाऊ बहिणी ना झगडा जाया का वनमा बहिणी ना डोळे पाणी बंड मना पस्ताये मनमा कसं वाटत आहे काय पहिल्या बाया लेकरी झोपाडेत ना जोका मना लेकरून करता गाणं म्हणत पण वट्टावर खाता खाता दुसरं झोपी जाय असा गाणं होता हे हडकुतरी हडगाई मन राजाने जी जाई मन दादा झोपी जाई मन राजा निजी जाई मना भाऊ झोपी जाई हडकुतरी हडगाई मन राजा निजी जाई आणि आतीने पुरी लेकरी झोपाडती गाणं म्हणती जोडी दे झुमकीतून कीर्तनात बसल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होईल असं काहीतरी करायचं अंतकरणापासून देवाची भक्ती करायची हाताने टाळी मुखाने नामचिंतन सांगितल्याच्या नंतर नामचिंतनच झालं पाहिजे असो वेळ कमी 11:30 काय 11:45 वा माई घ्या 9:45 पंचपदी चालू होई जायला 9:07 मिनिटं 8 मिनिटं कमी होतात तवय म्हणजे 9 ते 12 कीर्तन होईल 3 तास कीर्तन होईल 2 तास नाही 71 ओव्हर टाइम ना अलग लागतच हा हा ऐका ना वेळ भरपूर झालेली आता 11:40 झाले सगळ्यांना सांगेल बोलण्याच्या ओघामध्ये एका शब्दात माझा तोल गेला असेल कसं आहे ना 2.5 तास बोललेला आहे कीर्तनकार तास 1.25 तास खूप झालं 1.5 तास मी 2.5 तास बोललेलो आहे आणि 2.5 तासामध्ये एका शब्द तुम्हाला पोचला नसेल कारण इथं 4 भाऊ जरी घरात असले तर एकाने जर काही निर्णय घेतला ते वावरले नाही दुसरा सांगा नको वावर नको घर बांध टाकू गरमा 4 भाऊना सल्ला होत नाही एकटे तुम्ही इथला लोक बसेलेत प्रत्येकनं मन सारखंच होईल गॅरंटीने एखादा शब्द एखादी म्हणी बहीणले पचना नशील तरुण बहीणले पदरवर देईन बोलणं बहीण तुना कर्माना नाही धर्माना भाऊ समजेन माफ कर दिसो
आणि तरुण भावांनाही सांगतो, माझा एका शब्दात तोल गेला असेल तर तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा. इथं बसलेले माझ्या बापासारखे बाबा बसलेत, माझ्या मायांसारख्या माया बसल्यात. तुम्हालाही सांगेल, माझा शब्दात तोल गेला असेल. तुमले जर 4 पोरी होतील, मला 5वा पोरगा समजे माफ कर जा. 3 असतील, 4था मुलगा समजा, 2 असतील, 3रा समजा, 1 असेल, 2रा समजा. तुमले पोरगा नसेल, मला दत्तक लिहिल्या काका पण माफ कर जा. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की इतर कीर्तनकार कीर्तन करत असताना 10-5 हजारात कीर्तन करतात, रवी किरण महाराज 60-60, 70-70 का बरं लिहित नाही? प्रत्येक कीर्तनकार फक्त 10,000 मा कीर्तन कर रहे ना, 5,000 मा करा ना, मग रवी किरण महाराज इथला पैसा का बरं लेतस? तर तुमना उत्तर तुमलेच देस मी, तुमना प्रश्न तुमना पाहिनच. जर तुमना गावमा 10,000 ना कीर्तनकार उना, कीर्तनकार कोणीच हलका राहत नाही, फक्त तुमना बाबा हलका बारी करतस, तो भाग वेगळा. किंवा 5 बैसले काही नाही चिडा येते, तुम्ही असं देखील राहणार 5 पण नाक निघणार. 5 बाईस पण 5 पनीर ना पॉकेट दे द्या, एकच दुकानवर ना पनीर ना पॉकेट, एकच दुकानवर ना मसाला आहे. आणि 5 बाईसले सांगा बहिणीसून भाजी बनायची, एक एक वाटी बरीच 8 व्यासपीठवर लई या. आणि 5 भाजीच ना टेस्ट करी देखा. पनीर एकच दुकान नाही, मसाला बी एक दुकान नाही, स्वाद सारखा राहील का उदाहरण साहेब? अपेक्षा नाही, प्रत्येक ना स्वाद वेगवेगळा. का बर? पनीर बी एकच दुकान नसे, मसाला बी एकच दुकान नाही, मग स्वाद का बरं आलं? बनावानी पद्धत ज्यांनी वेगळी. तसं कीर्तनकारांनी ज्यांनी त्यांनी पद्धत रास, म्हणी पद्धत वेगळी असेल, म्हणे लोकेशले आवडस. तरी तुमले वाटत होय की इतर कीर्तनकार कमी लेतच, रवी किरण महाराज जास्त लेत. बरं समजा 10,000 रुपये लेणारा कीर्तनकार तुम्ही लईनार, 10,000 रुपये लेणारा कीर्तनकार ना कीर्तन मग तुम्ही फक्त 25 लोक बसेल राहतात. काय मत आहे तुम्ही? उजी होय घेते 50 लोक बराबर. मग 10,000 रुपये लेणारा कीर्तनकार ना कीर्तन मग जर 50 लोक बसेल, ते एक जणले खर्च कितला होणार? कमीत कमी 200 रुपये. 10,000 रुपये लेणारा कीर्तनकार ना कीर्तन मग दादा साहेब 50 लोक बसले, 200 रुपये एक जणले खर्च. आधी मोजा तुम्ही कितला लोक येत, मग तुमले परवड राही ना का नाही? आको सांगा, विनोद वजा करायचा आहे. थोडक्यात सांगतो, काही लोकांना गैरसमज असेल तर तो काढून टाका. रवी किरण महाराज एवढे पैसे का घेतात? समाधान दादा साहेब, त्याच्या मागचं कारण असं आहे की मी आता 4-5 वर्षापासून चांगला समाजात फिरतोय. हे 3-4 वर्षापासून चांगलं कार्यक्रम पण भेटत आहेत चांगले. विचार असा केला की आपण लोकांना सांगतो जगण्याचा मार्ग काय, मग आपल्याला काय छातीवर बांधून न्यायचे काय, एवढं करायचं कशासाठी? तर आपल्या परिसराचं मला काहीतरी नाव मोठं व्हावं. जसं दोंडायचा मग स्टेशननं दोंडायचं होतं तरी दोंडायचं सांगा, नंतर बाहेरगावमा विदर्भमा मराठवाडामा दोंडायचं माहीतच नाही पडे. पण आता तुम्ही पुरा भारतभरमा फिरणार नाही जर का विचार तर दोंडायचं कानानकोपरामा लोके सांगते. तसं आपला काना देश नाव कानानकोपरामा पोचायला पाहिजे, असा काहीतरी प्रयत्न आहेत म्हणा. मग आपल्याकडे आता मी जमीन लिहिली आणि ती जमीन लेवानं कारण असं आहे की आपले वृद्धाश्रम, अनाथ आश्रम आणि गोशाळानं काम लायले. ते काम टोटल कमीत कमी 5.5 ते 6 करोड रुपयाने जमीन मी लिहिता केले, पण बांधकाम लावू नये. आणि त्या बांधकामसाठी एक कीर्तननी दक्षिणा या महिन्यात 80 ते 85% तिकडे खर्च होई राहील. म्हणजे अहो समाजना पैसा आहे, समाजनाच काम लिहिलाय राहील. फक्त काही लोक असले ना दुःख लागस, खरं सांगा ना. हां, मग बाकी ना मना किडा पाडणारा मग इथं लालीस होतो, पण त्यासले ऐकत माहिती तो करी काय राहिला. आणि मना स्वभाव आहे लोकेशले गाया दिले देस, मी गाया देत नाही बसस. त्यासने गाया खायले हो आणि कार्य असं दकाडू की त्यासले स्वतःला गाया द्यायला पाहिजे. मी इथला काय नीचे भो, चांगला पोऱ्याला गाया दिलाय, असं काम आहे आपलं. त्यासले गाया देत बसा ना, आपला वेळ का खर्च करा ना, ते धंदा करत नाही. हे सगळे तुमचे जे पैसे आहेत. आणि अजून सांगतो, प्रत्येक कीर्तनातून सांगतो, आपल्या परिसराचं नाव उज्ज्वल करायचंय, याच्यासाठीच कार्य चाललंय. एखादा भाऊला असं वाटलं की महाराज माझ्या बापाच्या वेळेस किंवा माझ्या मायच्या वेळेस मला खूप करावं वाटत होतं, माझ्या मायबापांना खूप सुखात ठेवावं वाटत होतं, पण तेव्हा परिस्थिती नव्हती की मी माझ्या मायबापांसाठी काय करेल. पण आता परिस्थिती चांगली आहे पण मायबाप नाहीये, असं कोणी असेल ना तर त्या व्यक्तीने आपल्याकडे यायचं, सांगायचं की महाराज माझ्या बापाचे किंवा माझ्या मायच्या प्रित्यर्थ एखादा रूम बनवायचा आहे आणि त्या रूमला तुमच्या आईचं, तुमच्या वडिलांचं नाव देऊ शकतात आणि तुम्ही बनवताय ते सुद्धा नाव दिलं जाईल. असं कोणी सेवा घेणार असेल तर ते सुद्धा घेऊ शकतात. आणि राहिली गोष्ट तर हे सगळा हिशोब मला माहिती म्हणा, कोणी मालक नाही, कोणता कीर्तनकार हिशोब देत नाही, पण दोंडायचा ना बुऱ्या 1 रुपयाना हिशोब देतो ना, जमेल पैसा असेल. कारण समाजाला उत्तर द्यायचे, तुमले जाऊ द्या, तुम्हाला डोळ्यामध्ये धूर जोकणं मनसाठी एकदम सोपी गोष्ट आहे. पण जवळ मी जासू ना त्या नजरमा सुद्धा नजर टाकी सांगतो की तुम्हाला मग चूक नको काढू असं.